आजपासून आपण वेगवेगळे व्यायाम प्रकार करणार आहोत. त्यामध्ये पहिला व्यायाम प्रकार, चला उभे राहा सगळ्यांनी, कमरेवर हात ठेवा, कमरेवर हात ठेवा. मानेचे व्यायाम प्रकार सुरू करायचे आहेत. मानेचे व्यायाम प्रकार मध्ये काय, वर मान करायची, खाली करायची, वर खाली, वर खाली, वर खाली. आता हात खाली घ्या, हात सरळ खाली, पुन्हा वर खाली, वर खाली. आता पाय जुळवलेलेच असू द्या, मान बाजूला, डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे. हा दुसरा व्यायाम प्रकार झाला. आता तिसरा, मान डाव्या बाजूने गोल फिरवायची, उजव्या बाजूला, पूर्ण रोटेशन, पूर्ण राऊंड, गोल मान फिरवायची. परत उजव्या बाजूकडून, उजव्या बाजूकडून 2 राऊंड घ्या. हे झाले मानेचे व्यायाम प्रकार. आता मानेचे व्यायाम प्रकार, यामुळे आपली बुद्धीला वाढण्यासाठी मदत होते, कृतिशक्तीचा विकास होतो आणि स्मरणशक्तीचा विकास होत असतो. बुद्धीच्या विकासासाठी फार महत्वाची व्यायाम प्रकार होता हा. आता आपल्याला मानेच्या व्यायाम प्रकाराबरोबरच खांद्याचा व्यायाम प्रकार करायचा आहे. खांद्याच्या व्यायाम प्रकारामध्ये कोणतं, तर असे खांदे वर खेचायचे आहेत, वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली. हा खांद्याचा व्यायाम प्रकार आहे. नंतर हात दंडा असा पूर्ण हात फिरवणं, पुढून मागे, पुढून मागे असा. परत दुसऱ्या बाजूनं मागून पुढे, मागून पुढे, आता उलटा. आता उजवा हात मागून पुढे, नंतर पुढून मागे असा. आता दोन्ही हात, दोन्ही हात, दोन्ही हात आता उलटे, मागून पुढे. दोरउड्या घेताना आपण जसं घेतो त्या पद्धतीनं. यामुळे काय होणार आहे, मनगटापासून कोपरापर्यंतच्या शक्तीचा विकास होतो, दंडाच्या शक्तीचा विकास होतोय, याचा फायदा होते. पूर्ण बाहू शक्तीचा विकास होतोय. मनगटाच्या शक्तींचा विकासासाठी पुढे हात करायचे, असे मुठी मिटायच्या आणि खाली वर, खाली वर अशा पद्धतीने करायचे, खाली वर, खाली वर. आता रोटेशन करायचं, रोटेशन म्हणजे गोल फिरवायचे, कोपरातनं हात थांबवायचे नाही. एका नुसते मनगट आपले फिरले पाहिजे, मनगट, मनगटातून फिरवायचे, कोपरात वाकवायचे नाही. परत दुसऱ्या बाजूने, दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने, अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला हे मनगट फिरवता आलं पाहिजे. याचाच व्यायाम प्रकार आपण ह्याच्यात करत होतो. असे हात वर खाली, वर खाली, वर खाली, परत आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, अशा पद्धतीनं पूर्ण राऊंड,
परत दुसरा राऊंड, हात मात्र सरळ ठेवायचे. अशा पद्धतीनं मनगटाच्या शक्तीचा विकास होत असतो, मनगटाची ताकद वाढत असते. तळ हाताच्या शक्तीचा विकास होतोय. तळव्याच्या शक्तीचा विकास होण्यासाठी अशा हात सरळ ठेवा, अशा आडवे करा, आडवे हात करायचे, खाली वर, खाली वर, खाली वर, खाली वर. अशा पद्धतीनं हा तळव्याच्या शक्तीचा विकास होत असतो. तळव्याच्या शक्तीचा बोटांसाठी आपण हा व्यायाम प्रकार घेत होतो. बोटांसाठी असे बोटांचा व्यायाम प्रकार होतो ह्यानं. या पद्धतीनं तळव्याच्या शक्तीचा विकास, बोटांच्या शक्तींचा विकास आपण पाहिलेला आहे. नंतर बोटांच्या शक्तींच्या विकासासाठीच असंही आपण करू शकतो. अशा पद्धतीनं असाही व्यायाम प्रकार करता येतो. आता छातीच्या स्नायूंच्या विकासासाठी पूर्ण पाठीमाग जाणं, जे असं झुकायचं माग, त्यामुळे आपल्या छातीच्या स्नायू बळकट होण्यासाठी मदत होत असते. नंतर मग हात ठेवा, सोडायचे आणि माग झुकायचं, त्यामुळे सुद्धा छातीचे स्नायू बळकट होत असतात. माग हात सोडून माग झुकायचे, असा हा छातीचे स्नायू बळकट करणारा व्यायाम प्रकार आहे. पोटांच्या शक्तीच्या विकासासाठी आपल्याला पोट आहे, ते पोट आत आत बाहेर करायचं, असं आत खेचायचं, बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर असं पोट खेचायचं. पोटांच्या शक्तींचा विकास होतोय. त्याबरोबरच आपण पोट खेचून माग मान नेऊ शकतो. पोट सोडायचं, मान पुढं, श्वास घ्यायचा, पोट आत घ्यायचं, श्वास सोडायचा, पोट बाहेर सोडायचं. अशा पद्धतीने आपण पोटांच्या शक्तीचा विकासासाठीचे व्यायाम प्रकार करू शकतोय. आता यानंतर पोटामध्ये पोटाच्या शक्तीच्या विकासासाठी श्वास घेतल्यानंतर पोट आत खेचायचं, थांबवायचं तसंच थोडा वेळ आणि नंतर मग सोडायचं. आत श्वास थांबवायचा त्याला कुंभक म्हणतात. श्वास घेतो त्याला पूरक म्हणतो. श्वास सोडतो त्याला रेचक म्हणतात. तर पूरक म्हणजे श्वास घ्यायचा, सोडायचा. घेतल्यानंतर थोडा वेळ थांबायचं, श्वास थांबवून ठेवायचा. श्वास घेतल्यानंतर थोडा एक 10 मोजेपर्यंत श्वास तसाच थांबवायचा, त्याला कुंभक म्हणतात. कुंभकामध्ये श्वास तसाच ठेवला जातो. आता आणखीन पोटाचे व्यायाम प्रकार कोणते आहेत? कमरेवर हात ठेवायचा, कमरेवर हात, खाली वाकायचा, वर, खाली वर, खाली वर. हा पोटाला, त्यामुळे पोट आत जात असतं. ज्यावेळेला आपण असं वागतो त्यावेळेला पोट आत जात असतं, वागतो त्यावेळेला पोट आत जातो. हा पोटाचा व्यायाम प्रकार झाला. असं पुढे वागतो आपण,
त्यावेळेला पोटाचा व्यायाम प्रकार होते. पोट आत खेचलं जातं. हा पोटाचा व्यायाम प्रकार आहे. पोटाच्या स्नायूंच्या विकासासाठी हे चांगलं आहे. नंतर आता पोटाच्या शक्तीच्या विकासाबरोबर कमरेच्या शक्तीच्या विकासासाठी काय करायचं? कमरेच्या शक्तीच्या विकासासाठी ते पाहूया. कमरेच्या शक्तीच्या विकासासाठी इकडं झुकणं, एका बाजूला, दुसऱ्या बाजूला झुकणं, हे कमरेच्या शक्तीच्या विकासासाठी आवश्यक आहे. कमरेची शक्ती यामुळं विकसित होते. नंतर पुढं माग, पुढं माग, पुढं माग, या पद्धतीनं यामुळे सुद्धा कमरेला व्यायाम मिळत असतो. पाठीला आपल्या व्यायाम मिळत असतो. नंतर आपण एक व्यायाम पाहत होतो, तो म्हणजे राऊंडचा. असा पूर्ण कमरेतून कंबर अशी फिरवायची, गोल गोल फिरवायची. हा सुद्धा कमरेसाठी चांगला व्यायाम आहे. इकडून असं पूर्ण राऊंड असं फिरणं, हा कमरेचा व्यायाम आहे. तसंच आपण असा घेत होतो, असा 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 आपण करत होतो. तर हा व्यायाम कमरेसाठीच आहे. वर हातासाठी आहे आणि कमरेसाठी आहे. लक्षात आलं? असा घेतो तो राऊंड, तो सुद्धा कमरेसाठी छान असणारा व्यायाम आहे. कमरेचा व्यायाम आहे हा. नंतर कंबरेत पकडून पाठीमागे झुकणं, हा कमरेसाठी व्यायाम आहे. ज्यानं पोटऱ्यावर सुद्धा ताण येते. पायासाठी खाली झुकून पायाच्या बाजूला खाली झुकून खाली हात आपले टेकवायचे, अंगठ्यांना हात टेकवायचे, पाय वाकू द्यायचा नाही. हा पायांसाठी, पायाच्या लवण्या, पोटऱ्यांसाठी, मांड्यांसाठी चांगला व्यायाम आहे. अशा पद्धतीनं हा व्यायाम, हा पाय पोटऱ्यांपर्यंत न्यायचे, हा व्यायाम होतोय. कमरेसाठी पायामध्ये अंतर घ्यायचं, दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं, असं अंतर घ्यायचं दोन्ही पायात आणि वाकायचं, हा सुद्धा कमरेसाठी व्यायाम आहे. त्यानंतर या बाजूला दोन्ही हात ठेवून आपल्याला असंही करता येऊ शकतं किंवा असंही करता येऊ शकतं. हा गुडघ्यासाठी व्यायाम होतो. या बाजूला परत गुडघ्यांसाठीचा व्यायाम आहे. गुडघा झुकवायचा असा, गुडघा वाकवला पाहिजे पुढचा, पाठीमागचा पाय स्ट्रेट ठेवायचा, सरळ. पाठीमागचा पाय सरळ, पुढचा पाय वाकवायचा. हा गुडघ्यांसाठी व्यायाम प्रकार आहे, मांड्या आणि गुडघ्यांसाठीचा. यामध्येच हात या पायाच्या अंगठ्यांना टेकवायचा इकडं, परत हा हात या पायांच्या अंगठ्याला टेकवायचा. हा कमरेचा व्यायाम प्रकार आहे. हातांचाही आहे. अशा पद्धतीनं आज
पुढेही घेता येतो असा, पुढं वाकून पाय वाकवायचं पुढं, दुसरा पाय पुढे घेऊन असं करता येऊ शकतं. हे कमरेचे व्यायाम प्रकार होते. कमरेच्या व्यायाम प्रकारा बरोबर तुम्हाला आणखीन असं झुकणं आहे. मग असं झुकू शकता. आता हात वर न्यायचे, वर न्यायचे, दोन्ही हात वर, हात दोन्ही वर न्यायचे, खाली झुकायचं आहे, हात वर न्यायचे, दोन्ही हात वर. हा पण एक छान असा व्यायाम प्रकार आहे. कमरेच्या व्यायाम प्रकाराशिवाय आणखीन उभं राहायला आपण असं या बाजूला गुडघ्याला हात लावायचा, हात वर घ्यायचा, उभं राहिले सरळ, आणि एक हात वर एक हात खाली, इकडं एक हात वर एक हात खाली. त्यामुळं कमरेला चांगला ताण मिळतोय. हे सगळे ताणाचे व्यायाम प्रकार आहेत. नंतर हात पाठीमागे न्यायचे, हात पाठीमागे न्यायचे, पूर्ण फिरतोय आपण, हे पण कमरेसाठी चांगलं आहे. कमरेचा व्यायाम प्रकार. नंतर हात पुढं मागं करणं, या व्यायामाचा छातीसाठी आणि खांद्यासाठी चांगला वापर होते. वर एकदा खाली एकदा, एक हात वर घेतला तर दुसरा वेळेला दुसरा हात खाली पाहिजे असा. असा असा हा कमरेलाही व्यायाम होतोय, हातांना बाहूसाठी खांद्यासाठी सुद्धा हा व्यायाम होते. असा आपण असे हात घेतोय, हे सुद्धा खांद्याच्या ताकदीसाठी वाढवणारे व्यायाम आहे. खांद्याची ताकद त्यामुळे वाढत असते. खांद्यासाठी चांगला व्यायाम प्रकार आहे. हे आपण छातीसाठी चांगलं आहे, छातीचे स्नायू चांगले होतात. कमरेसाठी पाहिलं तर अशा पद्धतीनं हे पण पाहिलं, वर हात, यामुळे हातांना चांगला व्यायाम मिळत असतोय आपल्याला. आता मांड्यांसाठी काय, तर असं बसायचा, हात सरळ, परत उठायचं, बसायचं उठायचं, बसायचं उठायचं, बसायचं उठायचं, हा व्यायाम प्रकार घेऊ शकता. फोल्ड करायचा, एक पाय पकडायचा असा, एका पायावर थोडस वाकायचं उठायचं, थोडं वाकायचं उठायचं, दुसरा पाय पकडायचा, थोडं वाकायचं उठायचं. मांड्यांसारखी चांगला व्यायाम प्रकार आहे. वर हात, दोन्ही पायात अंतर, परत जवळ,
वर हात दोन्ही पायात अंतर, परत जवळ, वर हात दोन्ही पायात अंतर, जवळ, वर हात दोन्ही पायात अंतर, जवळ. असंच आपण बाजूला हात दोन्ही पायात अंतर, जवळ, बाजूला हात दोन्ही पायात अंतर, जवळ, बाजूला हात दोन्ही पायात अंतर, जवळ. हा स्टार व्यायाम प्रकार म्हटलं जातं त्याला. स्टार सारखी पोझिशन करायची आहे. यानंतर जॉगिंग आहे, जाग्यावर धावणं, एका जाग्यावर धावणं. जाग्यावर उड्या मारणं असेल, पण फक्त उड्या मारताना पाय आपले मागे असे लागले पाहिजे. पाय मागे चिकटले पाहिजे. असे उडी मारून पाय चिकटणं किंवा वर हात करून जॉगिंग आहे, धावणं आहे. वर हात करून त्याबरोबरच उडी मारून आपण जे पाय आहेत त्याच्या अंगठ्यांना जे गुडघे आहेत ते जास्तीत जास्त वर आणायची, वर घ्यायचे. असे हे वर आले पाहिजे, वर उडी मारतो त्यावेळेला. वर वर आले पाहिजे गुडघे. अशा पद्धतीनं हे व्यायाम प्रकार आहेत. आपण मगाशी हा पण पाहिला, हात समोर ठेवून बसायचं, उठायचं, बसायचं, उठायचं, बसायचं, उठायचं. मांडीच्या शक्तीच्या विकासासाठी खूप छान व्यायाम आहेत. गुडघ्यांसाठी पायासाठी पुढं पाय, अशा पायाचा झोका, तयार करायचा एका पायाचा, दुसऱ्या पायाचा, नंतर गुडघ्यामधून रोटेशन असं पुढं माग, पुढे न्यायचं, बाजूला न्यायचं, मागे यायचं, पुढे न्यायचं, बाजूला न्यायचं, मागे यायचं. उलट करताना बाजूला न्यायचं, पुढे न्यायचं, आत, बाजूला, पुढं, आत. असं हे गुडघ्याचं रोटेशन आहे, गुडघ्याचा व्यायाम प्रकार आहे. गुडघ्याच्या व्यायाम प्रकाराबरोबर आपल्याला घोट्याचे व्यायाम प्रकार सुद्धा आले पाहिजे. नुसतं चवड्यावर उभं राहायचं आणि चवड्यावर असं बसायचा प्रयत्न करायचा. चवड्याचे व्यायाम प्रकार झाले. या व्यायाम प्रकाराशिवाय तुम्हाला घोटा फिरवण्याचे सुद्धा व्यायाम प्रकार आहेत. जसं पाय उचलला, घोट्यातून पायाचं रोटेशन करायचं, फिरवायचं असं दुसऱ्या बाजूनं.
असं. दुसऱ्या बाजूनं पायाचं गुडघ्याचं रोटेशन. नंतर पायामध्ये अंतर घेऊन हे दोन्ही हात जास्तीत जास्त या इकडच्या पायाच्या अंतरापर्यंत न्यायचे आणि डोकं आपलं आपल्या गुडघ्याला लागेल याचा प्रयत्न करायचा. परत या बाजूला सर्वांगपुष्टी असंही म्हटलं जातं. नंतर आपल्याला काही टाचेचे व्यायाम प्रकार आहेत. जसं आपण हाताचे असं अशी हालचाल करतो तसे आपण टाच सुद्धा जो बसल्यानंतर टाचेचं सुद्धा तसं करू शकतो. टाचेचं म्हणजे आपण बसलोय बसलेलो आहे आपण तर पुढं माग अशी करायची पाय. पुढं माग याचं पण रोटेशन असतंय. रोटेशन म्हणजे गोल फिरवतोय आपण. गोल सुद्धा फिरवता येते. पुढं माग डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे पूर्ण राऊंड असा गोल. इकडं सुद्धा गोल. गुडघे वर खाली करून गुडघ्यांचा व्यायाम प्रकार. गुडघ्यांना असं गोल हाताने मालिश करायची. एक हात असं करून असे पण आपण रोटेशन देऊ शकतो. पायाचं रोटेशन पाय 90 डिग्री मध्येच फिरवा नाहीतर चमकवून ठेवा. लचकेल वगैरे पाय काळजीने करायचं. असं पोटाच्या व्यायाम प्रकारामध्ये झोपून व्यायाम प्रकार आहे. मागे खेचायचं वर खाली पाय वर खाली घ्यायचे. मान उचललेली ठेवायची. पाय वर खाली घ्यायचे. सायकलिंग सायकल चालवायची. पाय डाव्या बाजूला उजव्या बाजूला दोन्ही पाय वर खाली वर खाली सायकलिंग. हे खूप छान व्यायाम आहेत. खूप फायद्याचे व्यायाम प्रकार आहेत. पोटासाठी खूप चांगले व्यायाम प्रकार आहेत. पोट जर हा प्रत्येक व्यायाम प्रकार आपण 10 पर्यंत मोजत जर केला किंवा 10 वेळा केला तर त्याचा निश्चितच फायदा होईल. त्याबरोबरच बसून पाय वर उचलणं असेल हा सुद्धा व्यायाम प्रकार आहे. गोलाकार पाय फिरवणं असेल जसं माग पाय घेणं सोडणं घेणं सोडणं
हा पण तसंच. परत असा गोल पाय फिरवून असेल, हा पाय किंवा पाय या बाजूला टाकून या बाजूला पण पाहणं असेल, हा पाय या बाजूला टाकून आपण या बाजूला पाहणं असेल. कमरेला चांगला व्यायाम मिळतोय, कमरेसाठी खूप छान व्यायाम होतोय. तर जे व्यायाम प्रकार आपण घेतोय, या व्यायाम प्रकारांचा सराव 10 पर्यंत म्हणत म्हणत करायला पाहिजे. त्यानंतर एक फुलपाखरू व्यायाम प्रकार आहे. दोन्ही पाय असे जुळवायचे आणि फुलपाखरू बनवायचं. दोन्ही पाय जुळवून टाचेला टाच जुळवून घ्यायची जवळ, फुलपाखरू करायचं. हा फुलपाखरू व्यायाम प्रकार आहे. म्हणजे हे खाली होत असते. काहींचं पूर्ण टेकतं, पण ज्यांचं चांगलं लवचिक शरीर आहे त्यांचं खाली टेकून जात आहे. त्यांना स्ट्रेचिंग साठी खूप फायद्याचं होतं. स्ट्रेचिंग साठी म्हणजे सरळ स्लिफ्ट करण्यासाठी, दोन्ही पाय सरळ करण्यासाठी त्याचा फायदा होत असतो. आता मुठीचे मनगटाचे व्यायाम प्रकार. आपण अशी हात समोर घेतला, अंगठा आत घेऊन मुठ वळायची. याचं पण तसंच, अंगठा आत घ्यायचा, मुठ वळायची. आता बोटा आत घ्यायची आणि अंगठा वर दुमडायचा असा. याही हाताच तसंच. हे आपण पाहिलेलंच आहे, रोटेशन आपण पाहिलेलं आहे. खांद्याचा सुद्धा असा व्यायाम प्रकार आहे. कोपऱ्यांना चांगला व्यायाम मिळतो. कोपऱ्यांना आपण डान्स करताना असं करत होतो ना, तर ते हाच व्यायाम प्रकार आहे. या व्यायाम प्रकाराचा पण खांद्यासाठी, कोपऱ्यांसाठी खूप छान फायदा होतोय. त्यानंतर असं आहे, खांद्यावरून बाजूला हात नेणं, डोक्यावरून बाजूला हात नेणं, डोक्यावर हात नेऊन बाजूला घ्यायचा. हा सुद्धा व्यायाम प्रकार खांद्यासाठी खूप छान आहे. खांदे आपण हे रोटेशन पाहिलेलं आहे, रोटेशन करायचं, याचा आपण अभ्यास केलेला आहे. मानेचा व्यायाम प्रकार सुद्धा आपण पाहिलाय, बाजूला, इकडं तिकडं, वर खाली, मान गोल फिरवणं, ते आपण पाहिलेलं आहे. मानेचा व्यायाम प्रकार पाहिलेला आहे. हे जे व्यायाम प्रकार आहेत, यांचा अभ्यास करायचा, प्रॅक्टिस करायचं. झोपून पाय वर उचलणं असेल, खाली नेणं, वर उचलणं, झोपून छातीजवळ गुडघे आणणं असेल,